लाडकी बहीण योजनेमधील सर्व महिलांना आजपासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पण हा ऑक्टोबरचा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही, कारण की यामध्ये ई-केवायसी महत्त्वाची ठरणार. आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये शंका असेल, आपण तर ई-केवायसी केली, मग आपल्यालाही पैसे मिळणार की नाही. बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे, तरी देखील त्या लाडक्या बहिणींचा हप्ता इथून पुढे आता कायमचा बंद होणार. अगोदर राज्य सरकारने सांगितलं होतं ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित जमा होणार, पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले, आजपासून फक्त ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. पण ई-केवायसी केलेली असून देखील हा हप्ता महिलांना जमा होणार नाही. त्याच्या पाठीमागे महत्त्वाचं कारण समोर आले. नेमका ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार? ज्यांनी केवायसी केली त्यांना का मिळणार नाही, आणि ज्यांनी केवायसी केलेली नाही त्यांना हप्ता मिळणार की नाही? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेमधील ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या संदर्भात राज्य सरकारने जी-आर देखील काढला. याशिवाय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः माहिती दिली. आणि या ऑक्टोबरच्या हप्त्याचा जी-आर काढताना काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या. त्यामुळे हा हप्ता सर्व महिलांना आता मिळणार नाही. ऑक्टोबरचा हप्ता वाटप करण्यासाठी जी-आर काढण्यात आला. त्या जी-आर मध्ये 2 मोठे बदल करण्यात आलेत. त्यामुळं हा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही. यासाठी महिलांचे 3 गट पाडण्यात आलेत. त्यासाठी सरकारने स्पष्टपणे सांगितलेले ऑक्टोबरचा हप्ता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही. यासाठी 2 महत्त्वाचे नियम बदल करण्यात आलेत. अगोदर राज्य सरकारने 2 महिन्या अगोदर एक नवीन पद्धत आणली. ई-केवायसी केल्याशिवाय लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली, पण आता ज्या महिलांनी ई-केवायसी केली त्यांचे देखील हप्ते आता कायमचे बंद होणार आहेत. कारण की सरकारने आणलेले 2 महत्त्वाचे नियम. बऱ्याचशा महिलांनी ई-केवायसी केली, अगदी व्यवस्थित केली, पण तिथेच बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम झालाय. त्यामुळं ऑक्टोबरचा हप्ता सर्व महिलांना मिळणार नाही. ऑक्टोबर महिन्याच्या पैशाचं वाटप करण्यासाठी म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता देण्यासाठी सरकारने जी-आर मध्ये कोणता असा बदल केलाय? कारण की गेल्या 1-2 दिवसामध्ये अचानक 26 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झालेले आहेत. त्यामुळं सर्व महिलांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरले, कारण की त्यामधील बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली तरी देखील त्यांचे हप्ते आता कायमचे बंद होणार. त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारने काढलेले आणखीन 2 नियम. या 2 नियमामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. जर आपणही या 2 नियमामध्ये मोडत असाल तर आपल्याला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तर मिळणारच नाही. याशिवाय त्याच्या पुढचेही हप्ते आपले कायमचे बंद होतील. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले, सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी सांगितलं होतं, पण ई-केवायसी केल्यानंतर देखील काही महिला अपात्र ठरल्यात. आता ऑक्टोबरचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली. पण आता जो जी-आर आलाय ऑक्टोबर महिन्याचा, त्यामध्ये 2 बदल करण्यात आले. पहिला बदल म्हणजे ई-केवायसी बद्दल आहे, तर दुसरा बदल हा बँकांच्या खात्याबद्दल आहे. जेव्हा राज्य सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली होती तेव्हा प्रत्येक महिलाने आपलं ज्या बँक अकाउंटमध्ये खातं आहे ते बँक खातं लाडकी बहीण योजनेसाठी जोडलं होतं. त्यावेळीस सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्वांना त्या बँक खात्यामध्ये पैसे मिळाले. पण आता मात्र काही बँकांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे सर्व महिलांनी केलेली ई-केवायसी. हीच ई-केवायसी करत असताना अनेक महिलांकडून मोठी चुकी झाली आहे. त्यामुळं आपण जर ई-केवायसी केली असली तरी देखील आपल्याला ऑक्टोबरचे पैसे जमा होणार नाही. त्या पाठीमागं नेमकं कोणतं कारण आहे? कोणत्या महिलांना ऑक्टोबरच्या महिन्याचे पैसे मिळतील आणि कोणत्या महिलांना ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे मिळणार नाही? 2 मिनिटात आपण जाणून घेऊ. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरती एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र आणि लाभार्थी असणाऱ्या महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हा मेसेज त्यांनी काल ट्विटरवरती सेंड केला होता. म्हणजे आज 4 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर या 3 दिवसामध्ये आपल्याला ऑक्टोबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. याशिवाय त्यांनी खाली हे देखील लिहिलेलं आहे, 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. 18 नोव्हेंबर नंतर आपण जर ई-केवायसी करायला गेलात तर आपली ई-केवायसी होणार नाही, म्हणजे आपले पुढचे हप्ते बंद होणार. पण काही महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली तरी देखील त्यांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे.
नेमकं त्या पाठीमागं कोणतं कारण आहे हे आपण 2 मिनिटात सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. कारण की आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये ऑक्टोबरचा हप्ता सर्वांना जमा होणार आहे. यासाठी आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा 12 जिल्हे अशा प्रकारे सर्व महिलांना ऑक्टोबर हप्त्याचं पैशाचं वितरण होणार आहे. म्हणजे आज 4 नोव्हेंबर, आज 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे येतील. उद्या 5 नोव्हेंबर 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे येतील आणि परवा दिवशी 6 तारीख त्या दिवशी राहिलेल्या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या ऑक्टोबर हप्त्याचं पैशांचं वितरण होईल. दिवाळीच्या भाऊबीजेच्या 1 दिवसा अगोदरच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी ही लाडकी बहीण योजना चालू केली ते एकनाथ शिंदे म्हणाले होते, महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणी मिळेल. पण काही कारणामुळे त्या दिवशी लाडक्या बहिणीच्या ऑक्टोबर हप्त्याचं पैशांचं वितरण झालं नाही. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता जमा व्हायला आजपासून सुरुवात झालेली आहे. आज नेमकं कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येतील त्याची देखील यादी सांगणार आहे. पण सर्वात अगोदर आपला मूळ प्रश्न होता, बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली तरी देखील त्यांचे पैसे का बंद होणार, त्यांचा हप्ता का बंद होणार आणि ज्यांनी ई-केवायसी केली नाही त्यांना आता इथून पुढे हप्ते मिळतील का, त्या संदर्भात आपण आता लगेच 2 मिनिटात जाणून घेऊ. आता या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन पहा. ज्या महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतात त्या सर्व महाराष्ट्राच्या रहिवासी असणं आवश्यक आहे. आपल्यामधील 99% महिला महाराष्ट्रामधील रहिवासी असतीलच, पण पुढचे जे काही नियम आहे त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. जर आपण महाराष्ट्राच्या रहिवासी नसाल आणि तरी देखील आपण लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर आता इथून पुढे आपल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील. याशिवाय आपलं अकाउंट फ्रीज केलं जाईल आणि आपले पैसे देखील वसूल केले जातील. दुसरं त्यांनी सांगितलं, राज्यामधील एका घरातील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या 2च महिलांना फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येईल. या 2 महिला व्यतिरिक्त आपल्या कुटुंबामधील आणखीन महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांची योजना कायमची बंद होणार. कारण की ई-केवायसी केल्यानंतर सरकारकडे पूर्ण अपडेट जाणार, आपल्या घरामध्ये किती विवाहित महिला आहे, किती अविवाहित महिला आहेत, किती महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यानंतर म्हणजे ज्या महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचं वय 21 वर्ष पूर्ण असायला हवे आणि 65 वयापर्यंतच त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचं आधार कार्ड बँकेसंग लिंक असणं आवश्यक आहे. 5वी महत्त्वाची गोष्ट, जर आपलं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबामधील कोणत्याही महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. जर आपलं वार्षिक उत्पन्न लाडकी बहीण योजना घेण्या अगोदर 2.5 लाखापेक्षा कमी होतं आणि आत्ता 2.5 लाखापेक्षा जास्त झालं तर त्या महिलांचा देखील हप्ता इथून पुढे बंद होणार. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, आपल्या कुटुंबातील मुख्य सदस्याने जर ITR रिटर्नचा फॉर्म भरला असेल किंवा त्यांनी इन्कम टॅक्स भरले असेल तरी देखील त्या कुटुंबातील महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमचा बंद होणार. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, आपल्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सेवानिवृत्त असेल, पेन्शन भेटत असेल तरी देखील त्या कुटुंबामध्ये लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आता इथून पुढे मिळणार नाही. ती महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलेच्या पतीच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तरी देखील त्या महिलेचा हप्ता आता बंद होणार. आता या सर्व माहिती ई-केवायसी केल्यानंतर राज्य सरकारकडे अपडेट झालेल्या आहेत. अगोदर राज्य सरकारकडे महिलांच्या कुटुंबातील लोकांबद्दल पुरेशी माहिती नव्हती, पण ई-केवायसी केल्यानंतर राज्य सरकारकडे पूर्ण माहिती आलेली आहे. आता राहिला प्रश्न, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार. तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सर्व महिलांना मिळणार, आपण ई-केवायसी केलेली असो किंवा नसो. पण 18 नोव्हेंबरच्या अगोदर आपल्याला ई-केवायसी करायची आहे, त्यानंतरच आपल्याला पुढचे हप्ते मिळतील.